गाड्या चालवताना होणारी भांडणं, भर रस्त्यात होणारे वाद आणि वर वाहतूक पोलिसांनी पकडल्यावरती केली जाणारी मुजोरी यांची काही प्रकरणं, उदाहरणं मागील काही दिवसात आपण सोशल मीडियावर नक्कीच पाहिली असतील। फक्त वाहन चालकच नाही तर अनेकदा आपली चूक असूनही उलट वाहन चालकांनाच मारहाण करणारे, मुजोरी करणारे, कधी कधी तर चक्क लाच मागणारे सुद्धा वाहतूक पोलीस सोशल मीडियावरती सर्रास पाहायला मिळतात। या दोन्ही बाजूंच्या व्हिडिओंवरती नेटकऱ्यांकडून प्रचंड टीकेचा वर्षाव होतो आणि हाच वर्षाव होत असताना आता आणखी एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावरती चर्चेत आलेला आहे। व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला चक्क वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न करते असं दिसून येते। वाहतूक पोलिसांनी जाब विचारला असता ही महिला वाहतूक पोलिसांच्या अंगावर त्यांना धडक देण्याच्या हेतूने गाडी पुढे नेते असं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं। मात्र नेमकं असंच घडलंय का हे आपण स्वतः व्हिडिओ पाहून ठरवा। हे घडत असतानाच तिथे असलेले पोलीस या महिलेला गाडीतून बाहेर येण्यासाठी सांगतात, मात्र त्यावेळी सुद्धा ती वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालते, त्यांना शिवीगाळ सुद्धा करते। दरम्यान या प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती यावरती मुंबई ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा टॅग करण्यात आलं होतं। त्यामुळेच या व्हिडिओवरती प्रत्युत्तर देताना त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ही घटना नेमकी कुठे घडली याबाबतची विचारणा केली आहे। मात्र मुंबई पोलिसांची ही प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या काही पसंतीस उतरलेली नाहीये। समोर पुरावा असूनही, गाडीचा नंबर माहीत असूनही आपण कारवाई न करता जागेची विचारणा का करता असा प्रतिप्रश्न नेटकऱ्यांनी पोलिसांना करायला सुरुवात केली आहे। इतकंच नाही तर जागा शोधून काढणं हे काम पोलिसांचं आहे का सामान्य जनतेचं असा प्रश्न सुद्धा नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पोलिसांना केलाय। दरम्यान आता आपणही हा व्हिडिओ पाहून यामध्ये नेमकी चूक कोणाची हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।